नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। तर आजचा जो बायोडाटा आहे तो एका मुलीचा आहे आणि या मुलीला इंडियन आर्मी मध्ये नोकरी करणारा मुलगा हवा आहे। त्यासाठी विनंती आहे की अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर का या अपेक्षेत बसत असेल तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी त्याला सहकार्य करा। तर चला मुलीची थोडक्यात आपण माहिती पाहूयात। मुलीचं जन्मवर्ष आहे 2002, उंची मुलीची आहे 5 फूट 2 इंच, शिक्षण मुलीचं BA झालेलं आहे, बॅचलर इन आर्ट्स। देवक त्यांचा आहे ते आहे वडाचे पान। मुलगी ही 96 कोळी मराठा कास्ट मधील आहे। त्यांच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार आहे। मूळ हे धाराशिव जिल्ह्यातील आहेत पण त्यांचं कुटुंब जवळजवळ 40-45 वर्ष झालं पुणे जिल्ह्यामध्ये सेटल आहे। तर यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत। पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की न विसरता आता सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओ अपलोड करतो, जे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतात आणि सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळाले तर नक्कीच लग्न जुळण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। तर मुलीच्या आपण अपेक्षा पाहूयात। तर मुलीची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा इंडियन आर्मीमध्ये नोकरी करणारा असावा। मुलगा हा सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील मुलगा हा मूळचा असावा आणि मुलाचं जन्मवर्ष हे जास्तीत जास्त 1997 पासून पुढे असावं, कारण मुलीचं जन्मवर्ष हे 2002 साल आहे। तर त्यांना एक 5 ते 6 वर्ष अंतर जास्तीत जास्त चालत आहे आणि मुलगा हा 96 कोळी मराठा कास्टमध्ये असावा। त्यामुळे कोणीही मित्र तुमचा किंवा नातेवाईकांमध्ये कोणीही मुलगा असेल तो इंडियन आर्मीमध्ये नोकरीला आहे, देश सेवा करत आहे तर नक्कीच त्याच्यासाठी एक चांगल्या मुलीचं स्थळ आहे। आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ त्यांना पाठवा। आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील मुला मुलींची स्थळे असतात। संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्याकडे मुला मुलींची स्थळे आहेत। आपण गेली 13 वर्ष झाली ही विवाह संस्था मी चालवतोय। मी स्वतः वकील आहे। आपलं विवाह केंद्र हे 100% रजिस्टर आहे, 100% विश्वसनीय आहे। आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून कोणाची कसलीही महत्त्वाचं म्हणजे फसवणूक होत नाही। कारण मी ज्यावेळेस बऱ्याच पालकांना भेटतो मुलांच्या, विशेष करून मुलांच्या बऱ्याच ठिकाणी फसलेले आहेत पैसे भरून। अशा ठिकाणी त्यांनी पैसे भरलेत की ती लोक परत फोन सुद्धा उचलत नाहीत, भेटायचं सोडून तर त्यांचं ऑफिसही नसतंय। तर अशा अनेक ठिकाणी माणसं लगेच लग्न करायचे, काहीतरी आमिष दाखवतात आणि त्या आमिषाला बळी पडतात आणि फसून जातात। मग पैसे भरल्यानंतर त्यांना कळतं की ऑनलाईन पाठवलं की आपण फसलोय। आपले 3000, कोणाचे 5000, कोणाचे 10,000 असे लोकांचे पैसे गेलेले आहेत। तर विनंती आहे की अशा आमिषाला बळी पडू नका। झटपट लग्नाच्या नादामध्ये काहीतरी चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका। पूर्ण खात्री करा आणि मगच तुम्ही नावनोंदणी करा किंवा कुठेही असेल तर 100% खात्री करा आणि मगच तुम्ही काय असेल ते विश्वास ठेवा आणि मग पैसे भरा। आपलं विवाह केंद्र हे 13 वर्ष झाली मी चालवते। मी मगाशी सांगितलं आपलं पुण्यामध्ये ऑफिस आहे, धनकवडी एरियामध्ये कात्रजच्या जवळ बालाजीनगर येथे आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये एसटी स्टँडच्या समोर आपलं ऑफिस आहे। ऑफिस जरी 2 ठिकाणी असले तरी आता ऑनलाईनमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील, देश विदेशातील सुद्धा मराठा समाजातील मुला मुलींची आपल्याकडे स्थळे आहेत। त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या विवाह केंद्रावरती 100% विश्वास ठेवू शकता। ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे नावनोंदणीची सुविधा आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफिसमध्ये येऊन नावनोंदणी करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवा आणि मग तुम्ही नावनोंदणी करा। त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही जर का मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी प्रयत्न करत असतील, मराठा समाजातील असतील तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राचं नक्कीच त्यांना नाव सुचवा। तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय।